नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर तुम्ही पाहू शकताय की आज मी फुलका बनवलेला आहे। तर हा फुलका मी एका हाताने तुम्हाला मोडून दाखवते। अगदी हलक्या हाताने मोडला तरी तो मोडला जातो। तर मी एक दोन घास तुम्हाला मोडून दाखवते। तर अगदी हलका फुलका असा हा आपला फुलका बनलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। पण हा गरम गरम खाण्यातच मजा आहे। गार जर झाला तर तो वातड होतो आणि पूर्णतः हा फुलका अगदी दोन भाग झालेले आहेत। पूर्णतः दोन भागाने मोकळा झालेला आहे। असा फुलका आपल्याला कसा बनवायचा तर ते आज आपल्याला पाहायचं आहे। तर तुम्ही त्यावर फुलक्यावर तेल घालू शकता, तूप घालू शकता आणि जर चालत नसेल तर नाही घातलं तरी हा फुलका अगदी छान लागतो। तर भाकरीपेक्षा किंवा चपातीपेक्षाही हा अगदी पचायला हलका असतो। तर प्रथम आपल्याला ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचं आहे त्या भांड्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घेतलं आहे। आपल्याला जेवढं पीठ मळायचं आहे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यात मी वाटीभर पाणी टाकून मीठ आणि पाणी चांगलं विरघळून घेतलं आहे। तर आता आपल्याला त्यामध्ये मी एक कुंडाभर गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, तर ते त्यात टाकते आणि आता आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण रोजच्या चपातीचं पीठ जसं मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। तर हे जर आपण फुलके जर रोजच्या जेवणात जर केले तर अगदी आपल्याला फुलके हे पचायला सुद्धा अगदी छान हलके आणि जेवणही छान जास्त जातं। तर नक्की तुम्ही रोजच्या जेवणात केलं तरी चालेल। तर आता आपला पीठ मळून तयार झालेलं आहे। तर अगदी 2-3 मिनटं छान अगदी मळून घ्यायचं आहे। त्यात थोडंसं मी तेल घालते आणि तेल टाकल्यानंतर चांगलं मळून घेऊया। जास्त पातळही करायचं नाही पीठ हे आणि घट्टही करायचं नाही। तर आता आपल्याला हे तेल लावून हे पीठ आता 15 ते 20 मिनिट आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। तर आता 20 मिनिट झालेली आहेत। तेल लावून पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि आता आपल्याला रोजच्या चपातीपेक्षा त्याच्यापेक्षा छोटासा एक उंडा घेऊन हातावर छान मऊ करून घेऊन आपल्याला फुलका लाटायचा आहे। तर गव्हाचं पीठ लावून हा फुलका आपण लाटून घेऊया। तर रोजच्या चपातीपेक्षा थोडासा पातळ लाटायचा आहे। आकाराने थोडासा चपातीपेक्षा छोटाच लाटायचा म्हणजे भाजायला आपल्याला सोपं जातं। तर मी गॅसवर तवासुद्धा तापायला ठेवलेला आहे। आता आपला फुलका लाटून तयार झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही अगदी पातळ लाटलेला आहे। आणि आता फुलका तो आपल्याला तव्यावर टाकायचा आहे। आता 1 ते 2 मिनिट एका बाजूने आपल्याला फुलका भाजून घ्यायचा आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे। आता फुलका दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या बाजूने फुलका सगळा
छान असा भाजून घ्यायचा आहे सगळा व्यवस्थित असा। आता फुलक्याची खालची बाजू आपली भाजून झालेली आहे। आता एका चिमट्याच्या सहाय्याने आपण गॅस फुल करून तवा काढून गॅसवर डायरेक्ट आपल्याला पालथं टाकून फुलका भाजून घ्यायचा आहे। अगदी टम्म असा आपला फुलका भाजलेला आहे। आता चिमट्याच्या सहाय्याने सगळीकडून छान भाजून घेऊया। तर आता आपला फुलका भाजलेला आहे। असाच मी दुसरा पण फुलका लाटून तुम्हाला भाजून दाखवते। तर मी फुलका तव्यात टाकलेला आहे। पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकताय। एखादा मिनिटभर एक बाजू भाजून घ्यायची आणि पलटी करून दुसरी बाजू चांगली भाजून घ्यायची। आणि आता ती बाजू चांगली भाजल्यानंतर आपल्याला गॅसवर आता तवा काढून पलटी करून डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायची आहे। तर आपली फुलका आता भाजून तयार झालेला आहे। अगदी टम्म असा फुगलेला आहे। सगळ्या बाजूनी भाजून घेतलाय, पाहू शकताय आता तुम्ही। अगदी छान असा फुलका आपला तयार झालेला आहे। तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बरं का, सबस्क्राईब बटन शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका हां, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येईल।